या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अमोल पेढ्यांचं बॉक्स घेण्यासाठी टेबलजवळ जातो आणि त्यावेळी टेबलवर पेपर असतो आणि त्यात संकल्पचा फोटो छापून आलेला असतो. त्यामुळे सगळेजण घाबरतात. मात्र अमोल तो पेपर हातात घेणार इतक्यात दीपक तो पेपर घेतो आणि लगेच अर्जुनकडे देतो आणि त्यानंतर तो अमोलला म्हणतो की छोटे सरकार तुम्ही असे बघत बसू नका, सगळ्यांना पेढे द्या. त्यामुळे अमोल सगळ्यांना पेढे वाटतो. त्यानंतर अर्जुन सगळ्यांना सांगतो की एक आनंदाची बातमी आहे, उद्या ऑफिसमध्ये अपर्णाचा सत्कार होणार आहे. आणि ते ऐकून सर्वजण खुश होतात आणि तिचं कौतुक करतात. अपर्णाच्या कामाबद्दल सगळेच जण तिचं कौतुक करत असतात. मात्र ती म्हणत असते की मी खरंच कौतुक करण्यासारखं काही केलेलं नाही आहे, मी जे काही केलं तो फक्त माझ्या कामाचा एक भाग आहे. मात्र रुपाली म्हणत असते की नाही अपर्णा, आपल्या घरामध्ये कितीही प्रॉब्लेम सुरू असले ना तरी तू त्याचा परिणाम कधीच तुझ्या कामावर होऊ देत नाही आणि यासाठी खरंच तुझं कौतुक करायलाच हवं. तर अमोल विचारत असतो की माझा सत्कार नक्की कोण करणार आहे आणि त्यावर अर्जुन त्याला सांगतो की मोठे अधिकारी माझा सत्कार करणार आहेत, आपण उद्या सगळ्यांनी त्या सत्कारासाठी जायचं आहे. आणि ते ऐकून अमोल तर खूपच खुश होतो. त्यानंतर मग तो सगळ्यांना म्हणतो की मा बाबा मला अजून एक काम करायचं आहे. तर ते दोघेजण विचारतात कोणतं काम आणि त्यावर अमोल त्यांना सांगतो की मी आजारी असताना ज्या ज्या लोकांनी मला मदत केली, मी बरा व्हावा म्हणून ज्यांनी प्रार्थना केली, त्या सगळ्यांचे मला आभार मानायचे आहेत आणि त्यांना जेवणसुद्धा द्यायचं आहे. आणि अमोलची ती कल्पना ऐकून सगळेजण खूप खुश होतात आणि त्याचं कौतुक करतात. आणि मग दीपक त्याला विचारत असतो की कोणाला कोणाला बोलवायचं आहे ते तू सांग आणि जे काही करायचं असेल ते सुद्धा सांग, आपण सगळं काही करूयात. आणि त्यावर अमोल म्हणतो की जास्त कोणीही नाही, आपण फक्त माणिक काकांना बोलावू. आणि ते ऐकून सगळेच जण घाबरून एकमेकांकडे बघू लागतात. मात्र त्यावेळी मग कोणीच काही बोलत नाही. त्यानंतर दीपक अमोलला तेथून घेऊन जातो. तर बापू आणि कदम अपर्णा आणि अर्जुनला म्हणत असतात की तुम्ही संकल्पाबद्दल अमोलला कधी सांगणार आहात. आज जर त्याला हे सगळं कळलं असतं तर त्याला धक्का बसला असता. तर अर्जुन म्हणत असतो की अमोलला हे सगळं सांगायला तर हवं, पण कसं सांगायचं ते कळत नाही. तर स्वप्नील म्हणत असतो की अमोल आपल्या कुटुंबाचा एक महत्त्वाचा भाग आहे, आपण त्याच्यापासून संकल्पला जास्त दिवस लपवून ठेवू शकत नाही. संकल्पने जे काही केले ना ते त्याला कळायलाच हवं. मात्र अपर्णा म्हणत असते की ठीक आहे, पण हे सगळं त्याला कसं सांगायचं त्यासाठी आपण थोडा वेळ घेऊ आणि त्यानंतरच त्याला सांगूयात. आणि त्यावर सर्वजण हो म्हणतात. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी अपर्णा कार्यक्रमासाठी तयार होत असते. तर अर्जुन तिच्याकडेच बघत असतो. पण जेव्हा अपर्णाचं त्याच्याकडे लक्ष जातं तेव्हा तो फोनवर बोलायचं नाटक करतो. मात्र अपर्णाच्या लक्षात येतं की तो फक्त नाटक करतो, त्याला कोणाचाही फोन आलेला नाही आहे. आणि त्यामुळे ती हसतच अर्जुनला म्हणू लागते तू तुझी नोकरी सोडून दे आणि एखाद्या नाटक कंपनीत जा. त्यामुळे अर्जुनसुद्धा हसू लागतो. त्यानंतर मग ते दोघेजण अमोलविषयी आणि त्यांच्या संसाराविषयी बोलत असतात. अप्पी म्हणत असते की अर्जुन, जेव्हा मी अमोलला घेऊन इकडे येणार होते ना तेव्हा मला खरंच खूप टेन्शन आलं होतं, कारण तेव्हा तू माझ्यासोबत नव्हता. इथे आल्यानंतर सगळ्याला कसं सामोरं जायचं ते मला कळत नव्हतं. मात्र आपल्या अमोलमुळे सगळंच सोपं झालं, तू सुद्धा परत आमच्या आयुष्यात आला. तर अर्जुन म्हणत असतो की हो अप्पे, आणि आता आपण पुन्हा कधीच एकमेकांपासून वेगळं व्हायचं नाही, काही झालं तरी एकत्र राहायचं. आणि त्यावर अपर्णासुद्धा हो म्हणते. तर दुसरीकडे अमोल सगळ्यांची वाट बघत असतो आणि मग कदम, बापू, रुपाली, स्वप्नील, मोना हे सगळेजण त्या ठिकाणी येतात. ते सगळेजण सत्काराला जाण्यासाठी निघतात. मात्र अपर्णा आणि अर्जुन काही आलेले नसतात. जेव्हा ते दोघेजण येतात तेव्हा त्यांना बघून अमोल खुश होतो आणि तो म्हणत असतो की मा तू आज खरंच खूप सुंदर दिसते. आणि मग त्यानंतर ते सगळेजण सत्काराच्या ठिकाणी जातात. दुसरीकडे गायतोंडे ऑफिसमध्ये सत्काराची तयारी करत असतात. त्यानंतर आर्या आणि चिंचोकेसुद्धा त्या ठिकाणी येतात. आज अपर्णाचा सत्कार होणार आहे म्हणून सगळेच जण खूप खुश असतात. आणि मग गायतोंडे त्या दोघांना सांगतात की आज अपर्णा मॅडमचा सत्कार तर होणारच आहे, पण त्याचसोबत एक सिक्रेट सत्कारसुद्धा होणार आहे. त्यावर ते दोघेजण विचारतात की कोणाचा. मात्र गायतोंडे त्यांना काही सांगत नाही. त्यामुळे ते दोघेजण विचारात पडतात. त्यानंतर अपर्णा, अर्जुन आणि घरातील सगळेजण त्या ठिकाणी पोहोचतात. गायतोंडे त्यांचं स्वागत करतात आणि त्यांना बसायला सांगतात. त्यानंतर वरिष्ठ अधिकारीसुद्धा त्या ठिकाणी येतात. त्यानंतर गायतोंडे बोलायला सुरुवात करतात. कार्यक्रमाला आलेल्या सगळ्यांचे ते मनापासून आभार मानतात आणि मग त्यानंतर ते अपर्णाच्या कामाविषयी सांगतात.
त्यानंतर मग वरिष्ठ अधिकारी अपर्णाचा सत्कार करण्यासाठी उठतात. तर अपर्णा म्हणत असते की माझी एक इच्छा आहे, मला हा सत्कार माझ्या मुलासोबत आणि माझ्या मिस्टरांसोबत स्वीकारायचा आहे. त्यामुळे मग अर्जुन आणि अमोल स्टेजवर जातात. अपर्णा त्या दोघांसोबत तो सत्कार स्वीकारते. सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवत असतात आणि मग त्यानंतर अपर्णा बोलायला जाते. ती सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि असंही म्हणते की जरी लोकांना माझं काम दिसत असलं तरी या पाठीमागे माझे हजारो सहकारी आहेत. त्यांच्याच अविरत कष्टामुळे हे सगळं शक्य झालं आहे आणि ती त्या सगळ्यांचे आभार मानते आणि त्याचसोबत कुटुंबाचे सुद्धा. त्यानंतर मग गायतोंडे बोलायला उभे राहतात. ते अपर्णाचं कौतुक करत म्हणत असतात की मॅडम, आज फक्त तुमच्यामुळे अनेक तरुण तरुणी कलेक्टर होण्याचं स्वप्न बघत आहेत. तुमच्याकडे बघूनच त्यांना जिद्द आणि प्रेरणा मिळाली आहे. आणि ते ऐकून अपर्णा तर खूपच खुश होते. त्यानंतर गायतोंडे सांगतात की आज या ठिकाणी अजून एक सत्कार होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नेमका कोणाचा सत्कार होणार आहे. आणि मग गायतोंडे सांगतात की अपर्णा मॅडमचा मुलगा अमोल याचा आज इथे सत्कार होणार आहे. त्यामुळे सर्वजण खूप खुश होतात. त्यानंतर मग अमोलला स्टेजवर बोलावले जाते. गायतोंडे म्हणत असतात की गेले काही दिवस अमोलसाठी खूपच वेदनादायी होते. इतक्या लहान वयात त्याला कॅन्सर झाल्यामुळे सगळेच जण काळजीत होते. मात्र अमोल खचला नाही. तो धीराने या प्रसंगाला सामोरा गेला आणि या आजारातून पूर्णपणे बरासुद्धा झाला. आणि त्याचसाठी आपण आज त्याचा सत्कार करणार आहोत. आणि मग अमोल स्टेजवर जातो. मात्र स्टेजवर गेल्यानंतर तो म्हणतो की मला माफ करा, पण मला हा सत्कार नको आहे. आणि ते ऐकून सगळेजण त्याच्याकडे आश्चर्याने बघू लागतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.